एक तर त्यांच्या फ्राईज मला खूप आवडतात. त्यांची दुसरं गोष्ट जी मला आवडते ती आहे ती आहे त्यांचा डिप. आणि थर्ड गोष्ट म्हणजे अशी आहे की चुप रहना भाई, बंद करना, तेरा बकवास बंद कर अभी. कस्टमरला अशी कंप्लेंट करायची कधी चान्सच देत नाही. चला तर मग हे मी पटकन खाऊन घेते बिकॉज माझ्या तोंडात खूप जास्त पाणी येते. हॅलो एव्हरीवन आउट देअर, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव प्रज्ञा आणि मी यूकेमध्ये राहते. आज विचार केला की तुमच्यासोबत मॅकडॉनल्ड्सचे थॉट शेअर करूया की मॅकडॉनल्ड्स इथे कसं असतं, इंडियामध्ये कसं तुम्हाला असतं. व्हिडिओमध्ये आता दिसत असेल की थोडं अंधार पडायला लागला. आता बघा किती वाजलेत. हे उलटं दिसतंय पण आता मला सुचलं नाही त्यावेळेस. त्याच्यानंतर मी अजून चालत पुढे गेले आणि त्याच्यानंतर मला असं फील होत होतं की यार पटकन मॅकडॉनल्ड्स यावं आणि वा दिसलं. मग जरा आतून असं शांत वाटलं आणि मी खूप एक्सायटेड होते या व्हिडिओसाठी बिकॉज मला तुम्हाला लोकांना दाखवायचं होतं की मॅकडॉनल्ड्स नक्की यूकेमध्ये कसं दिसतं, त्याचं ॲम्बियन्स कसं आहे, त्याचं वाईब कसं असतं. सो आत गेल्यानंतर इतकं छान वाईब येतं ना आणि थोडं ना सॉफ्ट म्युझिक इथे चालू असतं. आणि ज्यासाठी आलो आहे ते काम पहिलं करूया बोललं की चला आपण पहिलं किऑस्कवर जाऊया, ऑर्डर डिसाईड करूया आणि ऑर्डर टाकूया. सो मी लागले स्क्रीन एक्सप्लोअर करायला. टेकअवेज घेतलं बिकॉज मला तुम्हाला येऊन चांगलं म्हणजे रिव्ह्यूज द्यायचे होते की कसं असतं, काय असतं. त्याच्यानंतर मी एक्सप्लोअर करत होते मेन्यूमध्ये की काय आहे काय नाही. आणि तिथे ना चीज चिली बाईट्स भेटतात, खूप टेस्टी लागतात, मला खूप आवडतात ते. त्याच्यानंतर मी अजून एक्सप्लोअर करायला लागले. मी त्यांचे काय नवीन आले मेन्यूमध्ये ते बघत होते. नवीन बर्गर्स बघत होते, जर माझ्यासाठी म्हणजे वीगन लोकांसाठी काही आलं असेल तर. पण काहीच नव्हतं कारण तिथं मोस्टली चिकन आणि बीफ बर्गर जास्त भेटतात. वीगनसाठी खूप कमी ऑप्शन्स असतात. त्याच्यानंतर शेअरर बघितलं थोडंसं बिकॉज ते अनअवेलेबल होतं तर मी घेऊ नव्हते शकत, त्यामुळे मग नेक्स्ट स्किप करून टाकलं. वीगन बर्गरवर गेले. वीगन बर्गरमध्ये पण बघितलं की अरे फक्त 2च ऑप्शन्स आहेत, मॅक प्लांट आणि मॅक वेजीस. खूप सारं एक्सप्लोअर करून झालं. त्याच्यानंतर मग ड्रिंक्स बघितले की मी काय घेऊ शकते, काय अवेलेबल आहेत, काय नाही आहेत. त्याच्यानंतर परत मग साईड्स बघितले, डिप्स बघितले की कुठले आहेत. इथे ना भरपूर प्रकारच्या डिप्स भेटतात. जर तुम्ही खूप मोठी ऑर्डर केली ना तर तुम्हाला जेवढं पण पाहिजे तेवढे डिप्स इकडचे लोक देऊन टाकतात. तेवढ्या बाबतीत ह्यांचं फ्री हँड आहे. त्याच्यानंतर मग अजून ऑप्शन्स बघितले पण मला काही भेटलं नाही. मग चला आपलं ऑर्डर तर डिसाइडेड आहे ऑलरेडी, जी आहे मॅक वेजीसचा बर्गर. आणि मी मोस्टली तर घेणार आहे लार्जच बिकॉज मला खूप जास्त भूक लागलेली. लार्ज फ्राईज सिलेक्ट केल्यानंतर मी पुढे जाऊन एक ड्रिंक सिलेक्ट करणार होते जी की मिलडेलमध्ये असतं. मग माझं युजवलीचं ड्रिंक असतं स्ट्रॉबेरीचं, पण आज मी चॉकलेटचा विचार करत होते आणि डबल थिंक केलं की घेऊ की नको घेऊ. मग चॉकलेट फायनली फिक्स झालं. त्याच्यानंतर बर्गरमध्ये मॉडिफिकेशन्स करायचे होते तर मग विचार करत होते लेटेस्ट काढू की नको काढू. बट नंतर बोललं की जाऊ दे, पण चीज दिसलं तर माझी इच्छा झाली की यार चीज घेऊ का. पण नंतर वेटचा विचार केला, पण जाऊ दे बोललं, एका चीजच्या स्लाईसने थोडी ना वेट वाढणार आहे. ते सिलेक्ट करून सगळं झाल्यानंतर पेच्या ऑप्शनवर क्लिक केलं. पण इथे एक ऑप्शन येतो की तुम्हाला काही डोनेट करायचं आहे का. बोललं की आता चटकन पेमेंट करून बघूया काय होतं ते. आणि मग आता पेमेंटचं कार्ड लावलं, सगळं झालं. त्याच्यानंतर आता रिसिप्टसाठी वेट. आता किती वेळ वेट करायचं ना, एखाद्या माणसाला भूक लागलेली असते. येस, आपली रिसिप्ट भेटली आपल्याला. आपला ऑर्डर नंबर पण कळाला आहे. आपला ऑर्डर नंबर होता 94. मग म्हटलं की चला आता वेट करूया, स्क्रीन बघूया किती आहे. तर मला दिसलं की अरे माझ्या पुढे पण खूप सारे ऑर्डर्स आहेत. तर मग बोललं आता चला आपल्याला वेटच करायचं, ते एका कोपऱ्यामध्ये जाऊन वेट करूया. नाहीतर मग बाकीचे लोक पण शूटमध्ये येतात आणि मग ते इथे लोक कम्फर्टेबल आहेत की नाही आपल्याला पण माहीत नसतं. त्यामुळे मग नाही घेतलेलंच बरं. मला इकडे कधी ना इंटरेस्टिंग वाटतं की वेट करायला पण, बिकॉज कलेक्शन स्क्रीनच्या ऐवजी आपल्याला खूप सारे इक्विपमेंट्स पण दिसत असतात. लाईक त्यांची फ्रायर मशीन दिसते, कॉफी मशीन दिसते, त्यांची जी ड्रिंक्सची मशीन आहे ती दिसते आणि त्यांचं जे सेटअप आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ज्या लेवलवर ते हेल्थ अँड फूड सेफ्टी मेंटेन करतात ना ते खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे. म्हणून मी मॅकडी प्रेफर करते. फायनली माझा वेट संपला आणि माझा ऑर्डर नंबर रिकॉल केलेला त्याने. आणि मग मी माझी ऑर्डर घेऊन एकदम खुश, ये. त्याच्यानंतर बोलले की आता चला, एकदम गरम फ्राईजचा एवढा छान वास येत होता ना, त्याच्यावर थोडंसं सॉल्ट आणि इतका घमघमाट सुटलेला त्याचा. बोललं की आता पटपट चला आणि पटकन जाऊन एकदाचं खायला बसूया.
मॅकडीमध्ये बाहेर पडता पडता बघितलं की अरे आता तर संध्याकाळ व्हायला लागली आहे, तर मग घरी जाऊया पटपट. बिकॉज मी एक्सायटेड होते की यार मला आता हा रिव्ह्यू द्यायचा आहे आणि मी तुमच्याशी गप्पा मारता मारता खायचं होतं. सो स्टोअरमध्ये नाहीच बसलेलं बरं, बिकॉज मग आपण बोलणार आणि मग बाकीचे लोक बघत राहतात. चला गरम गरम खाऊन घेऊया. मी माझी ऑर्डर घेऊन आली आत्ताच. हा स्ट्रॉ आहे आणि मला ना दरवेळी चॉकलेट शेक खूप आवडतो तिथला, त्यामुळे मी चॉकलेट शेक घेते, नाही तर मग स्ट्रॉबेरी शेक घेत असते. बट आज चॉकलेट ट्राय करूया. अरे ये इथे ना म्हणजे त्यांचा स्वीटनेसचा एक फंडा असा आहे की जास्त गोड नसतं आणि जास्त असं पानचटही नसतं. खूप छान आहे, खूप मस्त लागतं. बट आता हे जर थोडा वेळ मी असंच ठेवलं ना तर ह्याच्यामध्ये इतुसं राहतं आणि नुसतं पाणी 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 उरतं. सो हे चांगलं फॉगी आहे. आता मी आता पटपट खाणार आहे बिकॉज हे गरम आहे. आणि हे आहेत फ्राईज, इतक्या भरून देतात. ह्या लार्ज फ्राईज आहेत. असं ठेवतं म्हणजे अजून टिश्यू जे की खूप इम्पॉर्टंट असतात. ही माझी स्वीट चिली डिप, ही खूप जास्त मला आवडते म्हणून मी हे दरवेळी घेते. आणि त्यानंतर आपला वेजी डिलक्स बर्गर. सो हा बर्गर हा असा दिसतो, असा. त्याच्यामध्ये 2 व्हेजिटेरियन असे ते स्टिक्स असतात ते तुम्ही, आणि मी दरवेळी ना ते चीजवाले नगेट्स पण घेतात, पण ते आज नव्हते तर बोललं की नको जाऊ तर मग आता काय. सो चला टेस्ट करूया. सॉरी मी उलटा खाल्ला. पण काय भारी बर्गर आहे, मला खूप आवडला, खूप मस्त आहे. दरवेळेस मी खाते आणि दरवेळी ते लोक सेम टेस्ट देतात, काहीच डिफरन्स नसतो टेस्टमध्ये. व्हरायटी नाही काय नाही, मस्त एकदम. आणि मेन म्हणजे ना तिथे ऑप्टिमाइज करायचं म्हणजे तुमची ऑर्डर कस्टमाइज करायचा ऑप्शन असतो. तर मग मी दरवेळी एक चीज स्लाइस घेते बिकॉज चीज इज हेल्दी राईट. तर मी इथे खाणं जास्त प्रेफर का करते म्हणजे मॅकडॉनल्ड्स स्पेशली, तर मी तुम्हाला सांगते. कारण इथे ना एक तर त्यांच्या फ्राईज मला खूप आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं हायजीन मेंटेन करणं. म्हणजे ते एकतर चिकन आणि व्हेजिटेरियन एकदम वेगळं वेगळं असतं त्यांचं, आणि डिफाईन करून ठेवतात की हां बाबा हे इतका सेक्शन व्हेजिटेरियन्स आहे, इतका सेक्शन म्हणजे नॉनव्हेजचा, किंवा मग इकडे बीफ वगैरे जास्त मिळतं तर त्याच्यासाठी, किंवा चिकन जास्त मिळतं. व्हेजिटेरियनसाठी मोस्टली 2च बर्गरचे ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यापैकी मी कधी पण दोघीपैकी एक घेते. असं म्हणजे माझं असं काही फिक्स नाही, बट मॅकडॉनल्ड्स खूप छान आहे. त्याच्यानंतर पुढे गेलं तर मग त्यांची दुसरं गोष्ट जी मला आवडते ती आहे ती आहे त्यांचं डिप. तर डिप्स ना तुम्ही जितके मागाल ना तितके डिप्स ते तुम्हाला देतील. जसं की तुम्हाला टोमॅटो डिप पाहिजे किंवा हे स्वीट चिली डिप पाहिजे, तर ह्याचा एकासाठी सपोज तुम्हाला पैसे भरायला लागतील, बिकॉज काही पेड्स पण असतात आणि काही अनपेड पण असतात. तर मग ते डिपेंड करतं की तुम्ही कशा डिप्स मागताय त्यांना, आणि तुम्ही जेवढे पण मागाल, जर तुम्ही खूप सारा ऑर्डर केलं ना तर तुम्ही जेवढे मागाल ना तेवढे डिप्स ते तुम्हाला देऊन टाकते. तर सो ते डिपेंड करतं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे अशी आहे की त्यांचे बन्स इतके फ्रेश असतात ना, असे बघा इतके छान असतात. आणि प्रत्येक फूड आहे ना त्यांचं आतमधलं इतकं गरम असतं आणि असं कुरकुरीत लागतात ना. ते बर्गरच्या आतनं ते पॅटी त्यांची, तर तुम्ही खाताना सपोज तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा हे फूड थंड आहे किंवा मग त्याचं टेम्परेचर व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता की हे मला नाही आवडलं किंवा हे थंड आहे. तर ते लोक इतके म्हणजे हे करतात की ते लोक लगेच बोलतील की हां ठीक आहे, मग तुम्हाला नाही आवडलं ना तर मी तुम्हाला चेंज करून देते. म्हणजे इथे कस्टमर सर्व्हिस खूप छान मेंटेन केलेली असते. मी इंडियामध्ये एकदा मॅकडॉनल्ड्समध्ये गेलेली, तेव्हा माझा एक एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला की तेव्हा ते लोकांनी मला म्हणजे मी त्यांना सांगितलं की हे थंड आहे तर मग तुम्ही प्लीज चेंज करून द्या किंवा रिफंड द्या, पण त्यांनी काही सुद्धा ॲक्शन नाही घेतली. इथे ते लोक डायरेक्ट विचारतात की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला नंतर परत म्हणजे रिमेक केलेलं फूड पाहिजे की मग कसं पाहिजे. तर मग पण आपण ऑनेस्ट राहायचं बिकॉज त्यांची क्वालिटी खूप छान असते आणि त्यामुळे ते कस्टमरला असे कंप्लेंट करायची कधी चान्सेस देत नाही. चला तर मग हे मी पटकन खाऊन घेते बिकॉज माझ्या तोंडात खूप जास्त पाणी येते. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये, आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे पण सांगा. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा एक्सपिरियन्स मॅकडीमध्ये कसा आहे ते पण सांगा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.